मी केलेला आजचा हा रेनूचा लूक आहे। तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। जरा थोडंसं जवळून घेते कारण तिला त्याच्यावरती शूट करायचं आहे, त्या सॉन्ग वगैरे टाकायचं आहे। सो मी त्यामुळे थोडंसं जरा जवळून घेतलेलं। तर ती आज कशी दिसते ह्या लुकमध्ये मला नक्की कमेंट्स करून सांगा। आणि साडी पण कशी तिला घातली मी, त्याच्यानंतरनं तिची हेअरस्टाईल एकदम साधी सिंपल केली, कारण तिला असं सिंदूर लावून नऊवारीवरती असं लुक करायचं होतं। सो मी एकदम साधी सिंपल केली आणि कानातलं वगैरे ज्वेलरी, कमरपट्टा हे सर्व माझ्याकडे अवेलेबल होतं आणि आहेत माझ्याकडे भरपूर जोडा आहेत त्याचे, कारण मला ब्राईड करावी लागते त्यामुळे मग मी अवेलेबल ठेवलेत। आणि आजचा हा तिचा लुक कसा वाटला मला खरंच कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला हा मेकअप कसा वाटतोय ते देखील कमेंट्स करून सांगा। आणि जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर तसं मला मेसेज करा, इंस्टाला वगैरे आहे माझं पेज, फेसबुकला, तर तिथे मला नक्की मेसेज करा। हाय, माझं नाव रेणुका। मी सुट्टीनिमित्त ताईच्या घरी आलेली आणि आम्हाला म्हणजे फिरायला जायचं होतं बाहेर। आम्ही ओझरला गणपतीला जाणार होतो, बट बाहेर खूप पाऊस चालू आहे त्यामुळे मग आम्ही म्हटलं की घरीच मेकअप वगैरे करूयात। तर सांगायचं म्हणजे असं की ताईला मेकअपची खूप आवड आहे, लहानपणापासूनच तिला मेकअप खूप आवडतो करायला, बट तिने आता क्लासेस वगैरे बट केले आहेत आणि त्यामुळे ती ब्रायडल, सायडर, डोहाळे जेवण वगैरे सगळ्याच ऑर्डर घेत असते। तुम्ही बघू शकता की मला खूप अत्यंत अप्रतिम असा मेकअप तिने केलेला आहे। आणि जर तुम्हालाही मेकअपची ऑर्डर ताईला द्यायची असेल तर तुम्ही तिचं इन्स्टाला परी मेकअप आर्टिस्ट म्हणून पेज आहे, तर तुम्ही ते फॉलो करा आणि तिच्याशी कॉन्टॅक्ट करा। खूप सुंदर असा मेकअप करते ती, तशा तिला ऑर्डर चालूच असतात। मला तर फिरायला जायचं होतं ओझरला गणपतीला, बट बाहेर खूप पाऊस चालू आहे त्यामुळे मग म्हटलं ब्लॉगही शूट होईल आणि मलाही मेकअप करायचा होता, कारण ताईने अजूनपर्यंत माझा मेकअप केलेलाच नाहीये, तर म्हटलं माझाही लुक छान होईल आणि फोटोशूट वगैरे पण होईल, त्यामुळे मग ताईने फर्स्ट टाइमच माझा मेकअप केलाय। तसं पाहिजे ऑर्डर घेते, ब्रायडल, डोहाळे जेवण, सायडर सगळ्या म्हणजे चालूच असतात तिच्या। तर तिला मेकअपचे हेअरस्टाईल वगैरे, साडी ड्रेपिंग सगळेच, आणि मुख्य म्हणजे तिच्याकडे सगळ्या प्रकारची ड्रेपरी पण अवेलेबल आहे। तर तुम्हाला ड्रेपरीची काहीच म्हणजे तुम्हाला जर तिला ऑर्डर द्यायची असेल तर ज्वेलरी वगैरे तिच्याकडे सगळं अवेलेबल आहे, त्यामुळे तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तिला इन्स्टाला तिचं परी मेकअप आर्टिस्ट म्हणून पेज आहे, तुम्ही नक्कीच त्याला फॉलो करा आणि तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा। तर तुम्ही बघू शकता त्याने खूप अप्रतिम असा माझा मेकअप केलेला आहे। खूप छान असा मेकअप केलेला आहे तिने, नऊवारी वेअर केलेले आहे। तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की मी कशी दिसते आणि पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। थँक्यू। तर हाय फ्रेंड्स, नमस्कार। मी जुन्नरची परी अमोल लोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी। तर फ्रेंड्स, तुम्ही समोर बघू शकता ही आहे रेनू, माझी छोटी बहीण। तुम्हाला मी बरेचसे व्हिडिओमध्ये तिला दाखवलेलं तर आहेच, आणि आजला बघा एवढं सुंदर असं तिचा लुक बनवलाय मी। तर आमचं अचानकच ठरलेलं, 2-3 दिवस आमचं चाललेलं करायचा, पण तसं काय आमचा प्लॅनिंग नव्हता, पण आजला जरा असतो आणि प्रियू दोघे पण झोपलेले, तर आम्हाला वेळ पण होता आणि पोळ्यानिमित्त घरी आमचं आजला जरा लवकर काम वगैरे सर्व आवरलेलं, तर म्हटलं आजला चला हिचा लुक करावा कारण तिला परत जायचं आहे 2 दिवसामध्ये। तर त्यामुळे आजला मी तिचा हा लुक केलाय, तुम्ही समोर बघू शकता। आणि तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगत असते की मी मेकअप आर्टिस्ट आहे म्हणून, पण मी तुम्हाला एकदाही दाखवलेलं नव्हतं, एकही असं ब्रायडल म्हणा, सायडर म्हणा किंवा दुसरे कोणते ऑर्डर वगैरे असं केलेले मी दाखवलं नव्हतं, कारण मला तेवढा वेळ नव्हता। आपण जर बाहेर कुठे शूटला वगैरे जर गेलो तर तिथे आपल्याला वेळ भेटत नाही, कारण आपल्याला शूट वगैरे ते मेकअप करायचा असतो, त्यामुळे मग शूट वगैरे कसं घेणार। तर आजला तुम्ही हे समोर बघू शकता, मी एकदम साधा सिंपल तिचा लुक केलेला आहे आणि तो तिला खूप आवडलाय। आणि पूर्ण म्हणजे नाही का असं एकदम व्हाईट वगैरे पण नाहीये, जशी तिची स्किन आहे स्किन टोन प्रमाणेच तिचा मेकअप केलाय मी। आणि
तुम्ही बघताय किती तिला छान तो सूट पण झालेला आहे. तर तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघताय मला नक्की कमेंट्स करून सांगा. आजचा व्हिडिओ फक्त रेनूच्या मेकअपवर असणार आहे, कारण ॲक्च्युली माझं सेल्फी स्टिक वगैरे तुटलं आहे, तर मला माझा असं व्हिडिओ वगैरे शूट करता येत नाही आहे, त्यामुळे मी जास्त व्हिडिओ आता सध्या तरी शूट करत नाही आहे. तर तुम्ही आजला हे बघा, रेनूच्या लुकचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे आणि ती कशी दिसते मला खरंच कमेंट्स करून नक्की सांगा. मी फोटोशूट वगैरे पण भरपूर केलं आहे आणि जे माझ्याकडे अवेलेबल ड्रेपरी आता सध्या होती तर त्याच्यामध्येच मी तिचा लुक केलेला आहे, कारण मी जेव्हा सायडर वगैरे करत असते तर त्यांना मी ती वेअर करायला दिल्यानंतर ना लवकर रिटर्न ते करत नाहीत. सो माझ्या अशा बाहेर बऱ्याचशा ज्वेलरी वगैरे सेट आहेत, तर माझ्याकडे जो अवेलेबल होता त्याच्यामध्ये मी लुक केला आहे. तर ही रेनू कशी दिसते मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही जर जवळून व्हिडिओज वगैरे नारायणगावच्या आसपास कुठे जर असाल शेजारच्या गावांमध्ये वगैरे तर नक्की मला ऑर्डर साठी कॉन्टॅक्ट करा. माझं फेसबुकला इन्स्टाला आयडी आहे, तर तिकडे तुम्ही मला मेसेज करू शकता. मी नेहमी सर्व चेक करत असते मेसेजेस वगैरे. तर तुम्हाला आजचा हा लुक कसा वाटला खरंच मला कमेंट्स करून सांगा. आणि हा एकदम साधा सिम्पल लुक आहे आणि जर सायडर जर मी अशी करू शकते तर मी ब्राईडचा मेकअप कसा करू शकते हे तुम्हाला याच्यावरून समजलंच असेल. तर चला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात आपण परत. आणि मला खरंच कमेंट्स करून सांगा माझी बहीण कशी दिसतीये ते. आणि आपल्या असेच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही समोर बघू शकता मेकअप माझा एवढा छान झालेला आहे. तर ती चेहऱ्याला बघा असा हात लावून रेनू कर ग, तर ती सुद्धा बोलली ताई एवढा सुंदर मेकअप तू केला आहे. हे बघा तिच्या चेहऱ्याला ते असं अशा ओढ, तर तुम्हाला थोडा सुद्धा कुठेच बेस हल्लेला दिसणार नाहीये. एवढा प्रॉपर मेकअप आहे. इकडच्या साईडने पण कर. हां, एवढा प्रॉपर मेकअप आहे. तिला सुद्धा पर्सनली एवढा आवडला. ती बोलली मी आत्तापर्यंत लग्नाचे वगैरे बरेच मेकअप केले, पण असा मेकअप माझा आत्तापर्यंत कधीच केलेला नाही आहे. आणि मी लहानपणापासून तिने सांगितल्याप्रमाणे मला आवड तर खूप होती मेकअपची. मग नंतर मी म्हटलं का नाही मला मेकअपचा क्लासच करायचा आहे. सो मग मी मेकअपचा प्रॉपर क्लास केला. त्याच्यानंतर पूर्ण व्हॅनिटी घेतली आणि मी आता छोट्या मोठ्या अशा ऑर्डर घेत असते. जसं मला वेळ असेल तसं बाळाच्या स्कूलनुसार वगैरे अशा ऑर्डर मी घेत असते. आणि तिच्यावरती मी फर्स्ट टाइम ट्राय केलेला मेकअप आहे. तर फ्रेंड्स तिचं असं म्हणणं होतं का जर तुझे प्रोडक्ट वगैरे, कारण ती मेकअप जास्त करत नाही, तर त्याने माझ्या स्किनला वगैरे काही होईल का, म्हणजे नाही का असं काही ॲलर्जी वगैरे किंवा काही पिंपल्स वगैरे येतील का माझ्या स्किनवर. तर त्यामुळे ती सुरुवातीला बोलली की नको, नाही तर माझ्या स्किनला वगैरे काही होईल. तर तिने सर्व प्रोडक्ट आधी चेक केले आणि त्याच्यानंतरच तिने मेकअप केला, कारण माझे सर्व ओरिजिनल प्रोडक्ट आहेत जे मी पुण्यावरून घेतलेले आहेत. आणि माझी व्हॅनिटी पण एखादा व्हिडिओ मी सेपरेट व्हॅनिटीचा करेल. आणि एवढे प्रोडक्ट वगैरे पण माझे व्यवस्थित आहेत. तर तिने जेव्हा तिला खात्री पटली त्यानंतरच तिने तो मेकअप केलाय. आणि तुम्हाला आपला हा मेकअप आजचा कसा वाटला खरंच मला कमेंट्स करून सांगा. आणि मी ऑर्डर घेतेय मेकअपच्या, त्यामुळे तुम्हाला जर मेकअपची ऑर्डर द्यायची असेल तर मला नक्की मेसेज करा. आणि जे न्यू असतील तर त्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये तर त्यांनी नक्की जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. तर चला बाय.